मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आता गणरायाचं आगमन आपल्याकडे झालेलं आहे आणि सर्वत्र मिरवणुका देखील आपण पाहतो आणि या मिरवणुकांमध्ये त्याचा एक अभिन्न अविभाज्य भाग म्हणजे ढोल ताशा पथक. पुण्यामध्ये जवळपास शेकडो किंबहुना 200 ते 500च्या घरात अ, ढोल ताशा पथकं कार्यरत आहेत. पुण्यातच नाही, महाराष्ट्रभरात आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर देखील आहेत. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग खूप मोठा असतो. मात्र असं दिसतं की अ, जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा त्यामध्ये महिला फारशा बोलत नाहीत. बोलत नाही त्याचा अर्थ असा की हे पथक कसं कार्य करतं, काय करतं याविषयी महिलांचं रिप्रेझेंटेशन मीडियामध्ये फारसं येताना दिसत नाही. म्हणूनच आज मी पुण्यातल्या अग्नी ढोल ताशा पथकाच्या त्या दोघींनाही मी इथं निमंत्रित केलेलं आहे आणि आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यातून एक वेगळं जग महिलांचं ढोल ताशा पथकांमधलं त्यांचा रोल, त्यांची चॅलेंजेस आणि त्या कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण पुढे आणणार आहोत आणि त्यासाठी मी पाचारण केलेलं आहे मनीषा गोसावी आणि अ, गायत्री शिरोडकर यांना. तर चला आपण गप्पा मारूया. मनीषाजी, खूप खूप स्वागत तुमचं. खरं तर एक अतिशय वेगळं फील्ड तुमचं आहे, टेक्निकल आहे. सायबर एक्सपर्ट म्हणून तुम्ही काम करता बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये. ते बॅकग्राऊंड आणि ढोल ताशा म्हणजे हे एकदम पुण्याच्या कल्चरल बॅकग्राऊंडमधलं एक वेगळं क्षेत्र पूर्ण सगळं. हे कसं काय म्हणजे जुळून कसं काय आलं? हा आनंद तुम्ही कधीपासून घेत आहात? या क्षेत्राकडे वळलात कसं? तर मी पुण्यातच बॉर्न अँड बॉटम आहे. सो गणेशोत्सव म्हटला, की जो आवाज आपण ऐकतो सगळीकडे, तो आहे ढोल ताशांचा. आणि लहानपणापासून मी पण तेच बघत आली आहे. सो आम्ही लक्ष्मी रोडवरती जायचो मिरवणुका बघायला. सो तिथून असं वाटायचं, की याच्यात असं काय आनंद असेल किंवा का इथे लोकं जातात? तर हा एक अनुभव आपण घेऊन नक्कीच बघावा. सो जसं मोठे झालो आणि कळालं, की याच्यासाठी पथक जॉइन करायला लागतं. मग तिथे जॉइन करून, एनरोल करून मग हा छंद आम्ही जोपासला. अभ्यास तर एका बाजूला सुरू होताच, तो मग करावाच लागतो. सो ते सगळं सांभाळून ढोल ताशा पथक नक्कीच. अच्छा. आणि गायत्रीजी, तुम्ही? मी पण पुण्यातच राहिलेली लहानपणापासून. पण शाळा माझी एस-पी-एम होती, जी नुमोवीची इंग्लिश मीडियम स्कूल असल्यामुळे ते आम्हाला शाळेपासूनच इन्कल्केट झालेलं आहे, की ढोलकी ताशा हे गणपती आणि आपल्या ट्रेडिशनल सेलिब्रेशनचा पार्ट आहे. त्यामुळे त्याचं एक इन्क्लुझिव्हनेस होतंच. प्लस मी गर्ल्स कॉलेजमध्ये होते कम्युनिस्टच्या आर्किटेक्चरमध्ये. तिकडे मुलं नसल्यामुळे शेवटी पुढे यावंच लागलं, की नाही हे करायचंच आहे आणि डान्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याचे एक अंडरस्टँडिंग होतं तालाचं. त्यामुळे तिथे ते जोपासलं गेलं आणि मग कॉलेज झाल्यानंतर हे पुढे कसं जोपासता येईल म्हणून मग पथक जॉइन केलं आणि हे सगळं आवडतं हे आधीपासूनच होतं कारण की डान्सचा बेस असल्यामुळे तालाचा अंडरस्टँडिंग होतं. त्यामुळे हे जोपासायची सोपं गेलं. हो, सोपं झालं. हां. म्हणजे मंडळी, माझ्या माहितीनुसार पुण्यामध्ये जवळपास 500 ढोल ताशा पथक आहेत आणि त्यामध्ये नाही म्हटलं तरी 20-25,000 कार्यकर्ते किंवा वादक सहभागी होत असतात. त्यामध्ये अ, अगदी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांपासून ते गृहिणी असतील किंवा अगदी ज्येष्ठ नागरिक देखील काही ठिकाणी सगळेजण सहभागी होत असतात. म्हणजे एक प्रकारचा हा एक सांस्कृतिक वारसा मागच्या काही वर्षांमध्ये पुण्याने जगाला दिलेला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात म्हणजे तुमचं जे काही ऑफिसचं वर्क आहे वगैरे सगळ्या गोष्टी सांभाळून आणि घरचं काम, ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालत या ढोल ताशा पथकांसाठी किंवा ढोल ताशा वादनासाठी वेगळी प्रॅक्टिस करणं आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होणं, हे सगळं कसं साध्य करता? म्हणजे कसं हे वेळाचं गणित तुम्ही जुळवून आणताय? तर आपल्याला लहानपणापासूनच शाळेपासूनच एक टर्म शिकवली जाते विच इज टाईम मॅनेजमेंट. हं. सो हे अत्यंत महत्वाचं आहे याच्यासाठी पण टाईम मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग. हं. त्याच्या अकॉर्डिंगली प्लॅनिंग कसं करावं. सो ह्या गोष्टीसाठी पण ऑफिसचं काम बघून ते वेळेत संपवून, घरचं काम बघून ते पण वेळेत संपवून त्याच्यासाठी जे प्लॅनिंग लागणार आहे ते आधीच करून ठेवायचं.
घरच्यांचा सपोर्ट असतोच. तर तो म्हणजे काम घरात काम बघून का काम करून? सो सो घरातल्या कामांसाठी डेफिनेटली की त्यांची एक अंडरस्टँडिंग, लेव्हल ऑफ अंडरस्टँडिंग, तो जो सपोर्ट आहे तो असतो. तर ह्या दोन्ही गोष्टी करून मग प्रॅक्टिसला जायचं, की कसं जमतं किंवा गणेशोत्सवामध्ये वादन करायचं असतं. सो त्याच्यासाठी एक साधारण किती दिवस आधीपासून प्रॅक्टिस चालते? आमची 2 आधीपासून, गणेशोत्सवाच्या 2 महिन्या आधीपासून प्रॅक्टिस सुरू होते आणि ती गणेशोत्सवापर्यंत राहते आणि मग गणेशोत्सवाचे 10-11 दिवस मिरवणुका असतात, वादन असतं. बरोबर. जिथे म्हणजे खरी एवढा ती कला सादर करायची. म्हणजे एवढ्या सगळ्या काळात तुम्हाला तुमचं टाइम मॅनेजमेंट सांभाळावंच लागतं. ॲब्सोल्युटली. बरोबर. किंवा आपण कुठल्याही गोष्टीसाठी आपण आता शाळेत जायचंय, 7 वाजेची आहे, तर आपण एक 6 वाजेपासून कसं प्रिपरेशन करतो. तर असंच सेम टाइम मॅनेजमेंट इथे पण लागतं. आणि तुम्ही मुख्यत्वे ढोल ताशा बरं. दोन्हीमध्ये प्रवीण आहात. हो, मी ढोल आणि ताशा दोन्ही असं वादन करते. अच्छा. आणि गायत्रीजी, तुम्ही तुमच्या वेळेचं व्यवस्थापन कसं सांभाळता? अम, असं म्हणायला गेलं तर तुम्ही म्हणलं तर विमेन आर ऑलवेज मल्टीटास्किंग करतातच. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी दिवसभर करायच्या आहेत. ह्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये, कारण की अजून 10 गोष्टी असतातच करायला. पण मग घरचं सगळं सांभाळून किंवा माझे क्लासेस असतात, त्यामुळे तेही मला मॅनेज करायला लागतात. कारण की युजुअली क्लासेसची टायमिंग आणि आमच्या सरावाचा टाईम पण सेमच असतं. तर ते पण मॅनेज करून एक ते डिसाईड शेड्यूल करावंच लागतं, की दिवसभरामध्ये काय-काय करायचंय आणि हा वेळ ह्याला अलॉटेड आहे. तर ह्याच्याप्रमाणे हे सोडून बाकीच्या सगळ्या दुनियेला सांगायला लागतं, की नाही आमचं हे डेडिकेटेड टाईम आहे आणि तुमचं डेडिकेशन हे तुम्हीच डिसाईड करू शकता. बाकीचे लोकं असतातच बोलायला, की "अरे चल ना, पण बाहेर जाऊ." पण एवढा काळ म्हणजे प्रॅक्टिसचा जो काळ आहे आणि नंतर प्रत्यक्ष गणेशोत्सव, हो. या सगळ्या काळात कुठेही बाहेरगावी जायचं नाही नाही, नाही. किंवा अन्य दुसरे कुठले कार्यक्रम किंवा असाइनमेंट्स घ्यायच्या नाहीत. हे सगळं नाही. पत्ते पाळावंच लागत असतं. हो, म्हणजे त्याला ऑप्शनच नाहीये आणि त्यातून कसं होतं, आम्ही दोघी थोडंसं आम्ही मॅनेजमेंट पण बघतो आमच्या पथकात. त्यामुळे तीही कामं असतात. असं नाहीये की फक्त वाजवणं असतं. कारण की युजुअली जे वादक असतात त्यांचं मॅनेजमेंट लेव्हलच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि ते वादन करतात आणि जातात. पण आम्ही आता मॅनेजिंग ह्याच्यामध्ये पण असल्यामुळे तेही आम्हाला असतं, की म्हणजे ते गणवेश आहेत, आय कार्ड्स आहेत, लोकं येतायत, त्यांचे इंट्रोडक्शन्स करून घ्यायचे आहेत, त्यांचे इन्फॉर्मेशन घ्यायचे आहे, तेही करावं लागतं साइड बाय साइड. सो मल्टीटास्किंग लागतंच त्याला, म्हणजे तिकडे जाऊन सुद्धा नुसतंच वादन करायला तर मुळातच मल्टीटास्किंग असतातच महिला. त्यातून हे अजून त्यामुळे होतं. एकदम हे येस. सोपं होऊन जातं तुम्हाला. हां, म्हणजे इट इज म्हणजे पार्ट ऑफ अ जॉब. अगदीच आपण तुलना केली पुरुषांची, तर त्यांना ते तितकं सोयीचं जात नाही. हां. सोयीचं म्हणण्यापेक्षा त्यांना मग एका वेळेस एकच काम करायची सवय असते. राइट. त्यामुळे त्यांना ते पूर्ण डेडिकेशन त्यांना लागतं. पण तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अगदी हां, सुकर म्हणजे घर सांभाळायचंय हो, त्याला ते सांभाळायलाच लागतं. त्याला कोणी तुम्ही ऑप्शन नाही देऊ शकत. घरी स्वयंपाक करायचा तो करायलाच लागतो. त्याला काही तुम्ही ऑप्शन नाही देऊ शकत. म्हणजे अनलेस अँटिल तुम्ही कॉलेजमध्ये आहात आणि आई तुम्हाला देणार आहे समोर येऊन ताट. त्याच्याऐवजी घरी जाऊन करायचंच आहे. त्याला काही ऑप्शन नाहीये आणि मग बाहेरची आता ही घेतली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणल्यावर नीट करायलाच पाहिजे. त्यात काही वादच नाही. आता तुम्ही दोघीही म्हणजे दोघींनाही प्रश्न आहे. आपापली पथकं सांभाळता म्हणजे ते मॅनेज करता. तर हे टास्क कसं असतं बरं? म्हणजे काय पथक मॅनेज करणं म्हणजे काय? कुठल्या गोष्टी असतात? तर आम्ही अग्निवाद्य पथकचा भाग आहोत. आम्ही तिथे वेगळे सेक्शन्स आहेत, डिपार्टमेंट्स आपण म्हणू, तर ते मॅनेज करतो. तर माझ्याकडे मुख्यतः फिनान्सेस जे असतात पथकाचे, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर हे काम आधी या लेव्हलवरती तरी नव्हतं कधी केलं. पण आता ते म्हणजे ते आता करतोय, तर त्याच्यातनं शिकायला पण बरंच काही आहे. आणि वादन हा एक भाग झाला. एकच भाग झाला. म्हणजे वादन हा एकच भाग झाला. बाकीच्या गोष्टी. बाकीच्या खूप गोष्टी, खूप म्हणजे असंख्य गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला बघायला लागतात, करायला लागतात. अ, म्हणजे त्याच्यानंतर ते सगळं एकत्र आल्यावर मग जे लोकांसमोर प्रेझेंट होतं, फायनल शो आपण जसा म्हणतो. तर तो मग म्हणजे याचं बॅकग्राऊंड वर्क हे सगळं इथून सुरू होतं. सो आपलं जे अभ्यास केलं आपण, ते क्षेत्र माझं वेगळं आहे.
फिनान्सेसची काही माझं असं फायनान्शियल बॅकग्राऊंड नाहीये. पण आता याच्यात आहे, तर त्या सगळ्या टर्म्स आणि हे सगळं माहिती झालं. मग तुम्ही अगेन ॲज आय सेड मी डान्सची टीचर आणि गुरु आहे असल्यामुळे भरपूर प्रोग्राम्स वगैरे ऑर्गनाईज करायची सवय आहे मला. त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काय काय काम करायला लागतं ते स्वतः हँडल करायची सवय असल्यामुळे मग HR चं डिपार्टमेंट जे लोक येणार आहेत नवीन त्यांना कसं काय काय पुढचं सगळं इंट्रोड्यूस करून देणं, त्यांचे गणवेश बघणं, त्यांचे ID कार्ड वगैरे करणं, ह्या सगळ्यासाठी मी काम करते. आणि हे सगळं म्हणजे जे सगळ्या वादक लोक येतात त्यांना हँडल करणं एक माझं हे काम आहे. सो ते आता दररोजचं काम आहे. ते असं एकदाच होत नाही. म्हणजे आणि फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता HR त्यातलं जर असं आपण म्हणू कंपनीच्या केसमध्ये जसं HR असतं तसं राईट, राईट. एखाद्याला इल्लक करणं त्याला हो, कारण की कसं होतं की आता वेगवेगळ्या क्षेत्रातली सुद्धा लोक येतात आणि वेगवेगळ्या म्हणजे वय पण वेगवेगळी असतात. पण त्यांना हँडल करावं लागतं. मला अजून ऍड करायचंय की याच्यामध्ये आमचे जे सबऑर्डिनेट्स आहेत पथकामध्ये, मंदार गोसावी आहे, स्वप्नील केरे देसाई आणि घनश्याम लोकरे. तर आम्ही 5 जण मिळून या पथकाचं मॅनेजमेंट बघतोय. आणि त्यांचा पण खूप सपोर्ट आहे, की म्हणजे त्यांचा हा विश्वास आहे, की जसं महिलांसाठी तर नक्कीच जसं घर सांभाळतात, इतर एवढ्या गोष्टी सांभाळतात, तसं पथक नक्कीच त्या उत्तम सांभाळू शकतातच. त्यांना जे टास्क दिलेला आहे त्याच्यासाठी. सो त्यांचा सपोर्ट पण कायम आहे. त्यांना पण थँक यू. येस. आणि आम्ही 5 जणांनी मिळून मागच्या वर्षी हे पथक बाथरूममध्ये चालू केलं, जेव्हा आम्ही हार्डली 10 लोक होतो पहिल्या दिवशी. आणि आज आणि मागच्या वर्षी 40 लोकांनी वाजवलं आम्ही. यावर्षी आमचे 120 लोक झालेले आहेत आणि इट्स सच अ प्राउड मोमेंट की एका वर्षामध्ये वी आर रीचिंग सो मेनी पीपल इन दॅट एरिया. दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. वा. ची संख्या वाढतीये. हो, नाही ही अशीच वाढत जाओ. तुमच्याकडे जेव्हा कोणी येतं आम्हाला पथकात घ्या म्हटल्यानंतर तुम्ही काय काय गोष्टी पाहता आणि कुठल्या याच्यावर डिलिव्हर केलं पहिले तर म्हणजे लगेच आपल्याला कोणावर जजमेंट पास करता येत नाही आणि आम्ही असं तसं काही क्रायटेरियाज ठेवले नाही आहेत की ह्याच लोक आले पाहिजे आणि हे पण म्हणजे येतात आणि एक अर्धा दिवसामध्ये त्यांचं येण्याची शिस्त, बोलण्याच्या पद्धतीवरून एक अंदाज येतो की डेडिकेशन काय आहे. कोणी कोणी लोक नुसतेच येतात की नाही आम्हाला वादन करायचंय आणि मग शेवट इट्स अबाउट की तुम्ही काय डेडिकेट करताय तो टाइम किंवा कसं त्याच्यामध्ये शिकून घेताय किंवा काय त्याच्यामध्ये शिस्त लावून घेताय. सो ते सगळं होतंच ऑब्झर्व आणि तेही लक्ष द्यावंच लागतं आम्हालाही वादन करताना की कोण काय वागतंय, कोणाचं काय बिहेवियर आहे किंवा ऐकतंय का नाही किंवा नाही ऐकतंय का, ते सगळं पण बघावंच लागतं. आणि इट्स लाईक स्कूल सारखंच आहे ते आणि त्यात टू शॉर्ट टर्म स्कूल असतं की 2 महिन्यामध्ये सगळंच मॅनेज करावं लागतं की त्यांचं काय म्हणतात त्यांचं ट्रेनिंग पासून ते त्यांना दे आर टू रिप्रेझेंट अस ऑल्सो आणि आपण पण त्यांचा सिनियर्स आहोत हे पण बघावं लागतं. पण म्हणजे बरोबर. इट्स अ व्हेरी आणि गुड आणि विशेषतः जी तरुण मुलं येतात त्याचं हो. प्रमाण किती आहेत? आता आमच्याकडे ऑलमोस्ट 70-80% सगळं जनरेशन नवीन जनरेशन आहे. त्यामुळे तो एक वेगळाच प्रॉब्लेम असतो किंवा आता ज्या आमच्या जनरेशनची मुलं आहेत त्यांचे वेगळेच मुद्दे होते किंवा वेगळे इश्यूज होते. आताच्या जनरेशनचे वेगळेच इश्यूज आहेत आणि ते कधी-कधी ॲड्रेस करायला अच्छा असाही प्रश्न पडू शकतो का? हे कधी-कधी होतं कारण की फॉर्च्युनेटली डान्स क्लासमुळे मला पण लहान मुलांपासून मॅनेज करायची सवय असल्यामुळे पण जेनझीज हे आजकालचे कॉलेज इश्यूज एवढे वेगवेगळे असतात त्यांचे की म्हणजे इट्स अ न्यू पुण्याच नर्थ एखादं तर म्हणजे कॉलेजमध्ये मला जायचं आहे किंवा कॉलेजमध्ये मला बुडवता नाही येणार आहे कॉलेज. पण मला पथकाला यायला वेळ नाहीये कारण की मला कॉलेजची काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे. अरे तुला कॉलेजची ऍक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे आणि 1.5 महिन्यामध्ये जर करायचं आहे तर तुला इकडे येणं गरजेचं आहे. सो ते एक त्यांना समजावणं की बाबा इकडे जर तू सांगितलंयस की तू डेडिकेट केलायस टाइम की मी 1.5 महिने हे वाजवणार आहे. तर हे तुला इथे येणं पण गरजेचं आहे आणि असं नाही की कॉलेजचं सगळं एका दिवसामध्ये सगळं होतं. पण नाही ते त्यांचं त्यांचं ठरलेलं असतं आणि दे हॅव देअर ओन नोशन्स असतात आणि त्यांचं ठरवलेलं असतं की नाही मला असं या पद्धतीने करायचंय सो मी असंच करणार. सो त्यांना ते उलटं परत एक्सप्लेन करायला लागतं की असं नाही होत हे आम्ही पण सगळं केलेलं आहे आणि तुला करा हा म्हणजे बाबा पुता करावंच लागतं एका पॉइंटला या पुरत. आणि एखादा वादक आला तर तो फक्त मी आता ताशाच वाजवणार आहे किंवा ढोलच वाजवणार आहे असं तो किंवा ती कोणी असेल हे आधी ठरवतात का तुम्ही त्यांना नेमून देत कारण तू ढोल वाजवायचा किंवा याची गंमत आहे. म्हणजे सगळ्या पथकांमध्ये असेलच सगळे
ओव्हर कॉन्फिडेंटली काही जरा असतात जे येतात आणि म्हणतात की मला ताशा वाजवता येतो आणि मला ताशा वाजवायचा आहे. सो ठीक आहे, म्हणजे त्यांचं एक कॉन्फिडन्स लेव्हल असतं. पण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की काही एक्सपिरियन्स लोक पण आहेत तिथे, जे तुम्हाला बघतील, म्हणजे तुमचं वादन ऐकतील. तुमचं वादनच ऐकलं नाहीये आधी आणि तुम्ही स्वतःच सेल्फ डिक्लेअर करतात की आम्हाला येतं. सो असं नाहीये. खूप रिजिड पण असतात लोक की नाही, आम्हाला ढोलच वाजवायचा आहे, ताशाच वाजवायचा आहे. पण आमचं कसं आहे की पथक असल्यामुळे सगळ्यांना सामावून तर घ्यायचंय. म्हणजे सगळ्यांना तिथून असं कोणाला सांगू शकत नाही की नाही बाबा हे शक्य नाहीये. तर मग म्हणून तो आधीचा जो मुद्दा होता की 1.5-2 महिने आधीपासून सराव. तर तो याच्यासाठीच गरजेचा असतो की तुम्ही या. तुम्ही तुमची जी कला आहे ती सादर करा. आम्ही जे शिकवतोय ते पण करा. त्याच्यातलं काय तुम्ही ग्रास्प करताय किंवा काय तुम्हाला जमतंय. म्हणजे साधारण दोन्ही संधी त्यांना मिळू शकते, सराव जर मोठा असेल त्यांचा तर. बरोबर. म्हणजे त्यांना तेवढं एक जर का 30 दिवस आपण युजुअली कसं असतं, पहिले 30 दिवस जे असतात ते नवीन वादकांना तयार करणं Right. त्याच्यासाठी दिले. त्या 30 दिवसात जेव्हा ते तयार होत असतात तेव्हा आम्हाला पण कळतं की कोण कशा पद्धतीने त्यांच्या तालाचं सेन्स आहे, काय त्यांना चांगलं जमेल. काही वेळेस आम्ही पण इनपुट्स देतो की नाही बाबा, अ, तुला आता सपोज एक तबला वादक आहे. जर का तो येऊन म्हणाला की मी तबला वाजवतो, मला ढोल वाजवायचा आहे. पण आम्ही त्यांना हे पण प्रोत्साहन करतो की तुला तबल्याचं ज्ञान आहे, तालाचं आहे, तर तू ताशा पण घेऊन बघ एकदा. तुला ताशा पण जमेल. तर हे आम्ही प्रोत्साहित त्यांना करतच असतो. नाही, खूप छान तुम्ही सांगितलं. ढोल कोण चांगला वाजवू शकतो आणि ताशा कोण चांगला वाजवू शकतो? काय असं काही तुमचं आहे? नाहीये. असं नाही, काय आहे? ऍक्च्युली कसं आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग, तुम्ही तो ताल किती नीट समजलाय किंवा शिकवताना तुम्हाला त्याचा किती इंटेन्सिटीने कळलंय आणि तुम्ही ते किती काढू शकताय आवाज किंवा तो स्वर, त्याच्यावर आहे. आणि तो फार बेसिक आहे आणि आम्ही शिकवला म्हणजे अगदी 1, 2, 3, 4 काउंट्सवर शिकवतो. त्यामुळे असं काही त्याच्यामध्ये काही मोठं रॉकेट सायन्स नाही की ते नाही शिकवू शकत. त्यामुळे आणि जे वेगवेगळ्या स्ट्राटामधनं लोकं येतात किंवा म्हणजे वेगवेगळे एज स्ट्राटामधनं पण येतात, की सगळ्यांना ते एका लेव्हलवर आणून शिकवावंच लागतं. सो शिकवताना असं काही हे होत नाही, म्हणजे काही डिस्क्रिमिनेशन होत नाही, की तुलाच जास्त चांगलं शिकवलंय किंवा नाही शिकवलंय किंवा एक असं असतं, टाईम असतं, की पहिले अर्धा पाऊण तास आम्ही पहिले पण शिकवतो. इथे नाही, मुलांना आणि मुलींना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. नाही, नाही, नाही. बिलकुल असतं. नाही, तसं करून चालणारच नाहीये. त्याच्यामध्ये हे अगदीच म्हणजे ते कसले एक फॉलो संघ म्हणूनच. हो, हो. हा एक संघ आणि तुम्ही सगळे इक्वलच आहात ह्याच दृष्टीने आम्ही त्यांना शिकवतो. किंवा रादर आता आम्ही प्रोत्साहन पण देत नाही, की तुम्ही असं मुलींना छोटे ढोल, मुलींना मोठे ढोल. आता जे सीनियर मुली त्यांना छोटे ढोल देताना आम्ही थांबतो. नाही, आता यावर्षी तुम्ही मोठेच ढोल घेतले पाहिजे. तरच तुमची तुमची स्ट्रेंथ तुम्हालाच वाढवायची आहे. बरोबर. हा हा मुद्दा आम्ही मुलींना पण सांगतच असतो, की तुम्ही मुली आहात म्हणून छोटे ढोल वगैरे घ्या, हे कौतुक तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. मोठे ढोल वाजवलेच पाहिजे तुम्ही. आणि स्ट्रेंथ आपण वाढवणे आणि आपल्या सायकोलॉजीवर असते, की तुम्ही स्ट्रेंथ कशी वाढवताय आणि ती तशीच वाढवा. आणि आम्ही बिलकुलच असेल, तुम्ही मुलात आणि मुली मुली पण असतात, मुलं पण असतात जे अगदी नाजूक असतात. नाही, आम्हाला कंबर दुखते, छोटा ढोल द्या. असं काही नाहीये. ते तुम्ही सायकोलॉजिकलीच बिल्ट इन करायला हवंय, की कसा ढोल किंवा किती आता मोठा तुम्ही ढोल. जे म्हणालात त्यावरून मला 2 गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे शारीरिक क्षमता आणि दुसरं म्हणजे मानसिक. हो. तर या दोन्ही गोष्टीमध्ये मुलं आणि मुली ते कुठे स्टँड करतं? सो मेन म्हणजे हे सगळं मेंटल आहे. हो, खूप जास्त. स्ट्रेंथ जी आहे ती मेंटलच आहे. आपल्याला हे सांगायची गरजच नाही की महिलांमध्ये किती ताकद आहे. ती आहेच. आणि ती फक्त त्यांनी ओळखावी. याच्यासाठी सराव करावा. अ, हा एक मुद्दा आहे. मुलं नैसर्गिकरित्याच शारीरिक शरीराने स्ट्रॉंग असतात. कारण पण मुली तोडीस तोड नेहमी उभ्या राहिलेल्याच आहेत. सो याच्यात काही वादच नाही. तो ते सराव करून दोघंही इक्वल लेव्हलमध्ये वादन करू शकतात. नीटच वादन करू शकतात. पण ते त्यांचं स्टॅमिनामध्ये काही हे असतं? म्हणजे असं कारण खरं सांगू सत्र का? किती वेळाचं असतं छान तेव्हा? पॉइंट, छान प्रश्न विचारला मला. ऍक्च्युली स्पीकिंग, तुम्ही माझ्या पर्सनली विचारलं तर शक्ती किंवा स्टॅमिना जो बिल्डिंग आहे तो अगेन ॲज शी सेड सायकोलॉजिकलच आहे.
आता मी 3 तास नाचू शकते हे मला माहितीये. आता समोरच्या माणसाला बघितल्यावर वाटतं, की शक्य आहे का? हिला जमणार आहे का नाचायला? पण मी नाचू शकते. मला माहिती आहे मी 3 तास नाचू शकते. व्हाईस वर्सा इज फॉर एनीवन हू इज डूइंग म्हणजे ढोल वाजवणार होतं. तुम्ही एकदा ठरवलं, की तुम्हाला करायचंय म्हणल्यावर तो स्टॅमिनाही बिल्ड होतो. इट्स मोर अबाउट आणि ऑब्व्हियसली प्रॅक्टिस ही लागतेच. कुठल्या गोष्टीला प्रॅक्टिस लागत नाही आणि ती मुलांनाही लागते आणि ती मुलींनाही लागते. तर ते फक्त मुलींना आहे म्हणून स्टॅमिना कमी आहे किंवा ते असं हे आपल्याकडे ना सोसायटी गोष्टीमध्ये एम्बेड केलेलं आहे, की नाही मुली जरा वीकच असतात, मग मुलींना थोडंसं कमीच जमतं, मग त्यांचा डोला कमीच वाजतो, असं काही नाहीये. आमच्याकडे तेवढ्याच तोडीने मुलांबरोबर मुली वाजवणारे ढोलवाले आहेत. त्यामुळे इट इज व्हेरी काय म्हणतात ना, आपल्याकडे ते सोसायटीमध्ये डोक्यामध्ये घुसवलेलं आहे, की असं नाही. मुली जरा वीकच असतात, मुलांना जास्त जमतं, असं काय. आणि अजून एक पॉइंट याच्यात आहे, की मुलं असं म्हणतात, की आवाज काढू शकतात. बडवणं आपण ज्याला म्हणतो हे चुकीचं टर्म आहे. आजकाल फार त्याचा घडवणं आणि वाजवणं यात फरक आहे. ह्याच्यात नक्कीच फरक आहे. तुम्हाला वादन करता येणं म्हणजे तुम्हाला तो तालाचा सेन्स हवा. तुम्हाला मेन म्हणजे ताल समजलं पाहिजे त्याच्यात आणि तो समजला की कोणीही वादन करूच शकतं. ताकद आहे म्हणून ठोक्याला ठोका मॅच केला फक्त आणि तर असं नाही खरं ते चालत. कारण त्याच्यामध्ये मेल फिमेलचा काही प्रश्न नाहीये. इट्स इट्स व्हेरी युनिसेक्स म्हणू शकता तुम्ही आत्ताच्या टर्म्समध्ये. इट इज व्हेरी जे आपण जसं डिसाईड करू तसं तुम्ही त्याच्यावर आणि म्हणजे ग्रास्पिंगचा पण प्रश्न नाहीये. नाही. हे, दोन कॅटेगरीज आहेत असं जरी आपण गृहीत धरलं मेल आणि फिमेल त्यांच्यात देखील ग्रास्पिंग तालाचं ग्रास्पिंग असेल किंवा हे नाही असं जसा अभ्यास आहे तसा. असं हां. बरं तर एखाद्याला जर म्युझिकमध्ये आवड असेल, तर तो ते जास्त मग आपण- ग्रास्प करेल ना. मग आपण असं म्हणजे मला तिथे जायचं होतं की ज्याला संगीताची मुळात आवड आहे कुठल्याही पद्धतीच्या संगीत असेल किंवा अन्य कुठलाही एक प्रकार जो आहे कलेचा त्याचं जर त्याचं थोडंसं- अंडरस्टँडिंग थोडं जास्त असू शकतं, पण असंही होत, की तो अगदी भारीच वाजवेल असं काही नाही. कधी-कधी काय होतं, की तुम्हाला खूप जास्त अंडरस्टँडिंग असतं अँड देन यू ट्राय टू पुट दॅट इन धिस आणि ह्याला जेवढी गरजेचं आहे तेवढंच अंडरस्टँडिंग पाहिजे. तुमचं ओव्हर अंडरस्टँडिंग कधी-कधी घातक ठरू शकतं. आणि पहिल्या दिवशी नवीन वादक जेव्हा येतात तेव्हा सरावाच्या पहिल्या दिवशी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही सगळेही वेगवेगळे आहात. ठीक आहे. कोणी एका तासात पिक करेल आणि कोणाला 5 दिवस लागतील. तर हे अगदी नॉर्मल आहे. तुम्ही सगळे बाय द एंड ऑफ द 30th डे म्हणजे 1 महिना सराव झाला की तुम्हाला सगळ्यांना वादन येणारच आहे. तर तुम्ही पेशन्स ठेवा, प्रॅक्टिस ठेवा, कंटिन्यू डेडिकेटेडली ते करत राहा आणि तुम्हाला हे नक्की येणार आहे. तर हे आमचं पहिलं वाक्य असतं आमच्या सगळ्या वादकांना. वा. खूपच चांगल्या गोष्टी तुम्ही आता हे सांगितल्या. मला फक्त आता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो असा की अ, कुठल्या कुठल्या फील्डमधले वादक इथे येत असतात आणि त्यांचं बॅकग्राऊंड काय असतं त्यांचा अनुभव काय असतं एक आणि दुसरा यातनं मिळतं काय म्हणजे मिळतं काय म्हणजे ते छंद वगैरे ही गोष्ट तर वेगळी पण आपल्या व्यक्तिमत्वात काय बदल होतो असं त्यांना वाटतं एक एक तर पहिला म्हणजे कुठले वादक आपल्याकडे येतात तर सोसायटीमधल्या प्रत्येका सेक्टरमधनं विविध प्रकारची व्यक्तिमत्व आमच्याकडे येतात. त्यांचे बॅकग्राऊंड वेगळे असतात. काही शाळेत जातात, काही कॉलेजला जात असतात, काही नोकरदार असतात, काही रिटायर्ड पण असतात. म्हणजे उत्साही ज्यांना झाज वॉइस पण आहेत आपल्या हाऊस वाईफ पण आहे, ज्यांना झांज वाजवायची आहे, जे ना तसे पण आमच्याकडे आहेत. सगळे वेलकम आहेत. आम्ही तेच म्हणतो की ज्याला आवड आहे, कलेची आवड आहे, ते सगळ्यांना पथकामध्ये जागा तर आहेच. डॉक्टर्स आहेत, लॉयर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, बँकर्स आहेत. सो पण- सगळ्या पण field चे. पथकात असताना प्रत्येक जण वादक आहे Yes. सगळे येस सगळे एकाच लेवलवरती सगळे महत्वाचे म्हणजे म्हणजे सगळ्यांनी आपलं त्या पथकाच्या सरावाच्या ठिकाणी आम्ही आमचं सगळं बाकी सोडून फक्त तिथे वादक असतो आणि हे 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 आवडतं आणि हे जोपासायचंय म्हणून 2 महिने तिथे येत असतो. बरोबर बाकीचं सगळं सोडून आणि तसं आलं तरच आपण एक ग्रुप फॉर्म करू शकतो. जर आपण आपले जे काय बॅकग्राऊंड आहेत त्याच्याबरोबर आलं तर तिथे आपण एक ग्रुप फॉर्म करणं फार डिफिकल्ट. एका लेवलवरती नाही राहणार बेसिकली. म्हणजे आज सरावाच्या इथे आलो, पथकात आलो, की मुख्यतः सगळे पहिले वादक. मग वादक होण्यापूर्वीचे आपण आणि नंतरचे आपण मी जो दुसरा प्रश्न विचारला त्यात काय फरक होतो नंतर तुमचंही मत सांगा ना तुमचंही का फरक तर खूपच होतो. एक गटकार्य
कसं असतं त्याच्यात तुम्ही त्या गटाचा भाग आहात. तुम्ही कसे वागलं पाहिजे आणि एकत्रितपणे टीमवर्क कसं केलं पाहिजे. एकमेकांची काळजी घ्यायला पाहिजे. तर खूप पॉझिटिव्ह गोष्टी याच्यात शिकायला मिळतात सगळ्यांनाच. अ, विचारांची देवाणघेवाण होते. इथे सगळ्या वयोगटाचे लोकं आहेत म्हटल्यावरती जे सीनियर्स आहेत त्यांच्याकडनं काही लाईफ लेसन्स आपण म्हणतो. तर आयुष्याचे धडे ते येतात. काही लहान आहेत त्यांच्याकडनं नवीन काही टेक्नॉलॉजी असते. जे जेनझीज आहेत त्यांचं जशाप्रमाणे ते टेक्नॉलॉजी हँडल करतात किंवा कुठलाही विषय हँडल करतो. तर ते आपल्याला कळतं. तर ह्याच्यातनं खूप प्रगती होते. हे तर म्हणजे एक आहे. बदल होऊन जातो. बदल होतो. तेव्हा. एक तुमचं काय रिडिंग आहे? तसंच आता आपण वेगवेगळ्या स्टार्टामधले लोक सुद्धा आपल्याकडे येतात म्हणजे अगदीच बेसिक वर्किंग लेवलवरचे आहेत की किंवा थोडेसे हायर मिडल क्लास लोक आहेत ते क्लास वाईज जरी लोक वेगवेगळे असले तरी पण ते एकत्र येऊन ते वादन करतात. त्या वादनामधनं आपल्याला कुठले कुठले इश्यूज माहितीच नसतात किंवा कुठल्या कुठल्या स्टार्टामध्ये इश्यूजच माहिती नसतात. सो ते एकत्र असल्यावर त्यांना कळतात की अरे हा पण इश्यू असू शकतो. म्हणजे कधी कधी फार क्षुल्लक गोष्टी असतात ते आपल्याला वाटतं की नाही हे आपल्याकडे होऊनच जातं किंवा एका नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमध्ये ते होऊन जातात. पण थोडंसं अजून मिक्स लोकांमध्ये आणि स्कूल्समध्ये कसं सगळे सेमच ह्याचे असतात. पण ह्याच्यामध्ये कसं होतं आपण आजूबाजूचे लोक येतात, वेगवेगळ्या वर्किंगच्या लेव्हलचे लोक येतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर राहून ना या मुलांना पण लक्षात येतं की आपण जिकडे राहतो त्याच्यापेक्षाही साधं काहीतरी राहू शकतो आपण किंवा ऍडजस्ट करण्याचं पण एक ते डेव्हलप होतं. खूप जास्त ऍडजस्ट आणि करावंच लागतं ऍडजस्ट. ते आम्ही पण ऍडजस्ट करतो. पण म्हणजे ते मुलं पण ते शिकतात की नाही हे आपल्याला ऍडजस्ट करायचंच आहे. इट्स इम्पॉर्टंट आणि ते फार चांगलं इन्कल्केशन होतं. आणि अजून एक गोष्ट की आपण जसं रोज राहतो, तर आपण मातीशी फार आपला संपर्क येत नाही. पण इथे आम्ही मातीत प्रॅक्टिस करतो. ठीक आहे. ते डोल ताणायला लागतात, ते साफ करायला लागतात. अगदी ते फडक्यांपासनं पुसणं असतं, ते बोणं असतं ते लावायला वगैरे. तर आपण एकदम ग्राउंडवरती येतो आणि हेच खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही गणपतीची सेवा जी करता आहे, तर असं नाही की आम्ही उभं आहे आणि आम्हाला कोणतरी येऊन देईल आणि एकदम क्लीन सगळं. नाही. तुम्हाला तुमचे हात हे तुम्हाला मातीत घालायलाच लागणार आहेत. तेच तुम्ही त्याच्यातूनच तुम्ही शिकणार. पण म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ पण त्यांची वाढतेच कारण की जे लोक शाळा आणि कॉलेज करतायत कधी कधी एक्सरसाइज वगैरे होत नाही या महिन्यामध्ये त्यांची स्ट्रेंथ तर वाढतेच कारण की आम्हाला कुठे टेम्पो बार करायला मिळेल आणि वादन कुठे असेल हेही माहित नसतं. त्यामुळे त्यांना ते डोल त्यांचे त्यांचे तुम्ही तुमचा डोल ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी हेही आमचं सांगणं असतं पहिल्या दिवशी. त्यामुळे तो डोल किती पण वजनदार असतो तुम्ही तुमचा उचलून घेऊन जायचंय. त्यामुळे तीही त्यांची स्ट्रेंथ पण वाढते. तरी फिजिकल स्ट्रेंथ बरोबर अगेन ॲज आय सेड मेंटल स्ट्रेंथ पण वाढतेच की जर हा ढोल मी इकडून तिकडे घेऊन जाऊ शकते तुम्ही तो वाजवू शकते आणि तेवढाच स्टॅमिनानीही वाचवू शकते. आणि एनर्जी लेवल देखील वाढत. हो हो अगदीच अगदी. मला एक एक्झाम्पल द्यायचंय. हां. तर आम्ही यावर्षी सराव सुरू केला. तर आमच्याकडे खूप कॉलेजची मुलं आहेत, ज्यांनी असं बोलताना समजलं, की घरात फार काही कामाला हात लावत नाही. हं, आपल्याकडे मेड्स असतात नॉर्मल जसं प्रत्येकाच्या घरात असतात. तर काही काम केलं. एका दिवशी भयंकर पाऊस आला आणि आमच्या सरावास्थळी पूर्ण पाणी. नेक्स्ट डे पुढच्या दिवशी जेव्हा सगळे परत आले प्रॅक्टिस करायला, तर सगळ्यांनी पाणी बघितलं. तर अक्षरशः जे आम्हाला म्हणले होते, की आम्ही घरी काही करत नाही, त्यांनी मॉप्स घेतले. सगळं पाणी तिथून सारावून बाहेर काढलं. म्हणजे हे बघण्यासारखं होतं आणि त्यांना काही त्याच्यात वाटलं नाही. म्हणजे मी पण ते पाणी सारवत होती. तर एकाने माझ्याकडनं घेतलं, "नाही, नाही, मी करतो हे." आणि त्यांनी ते केलं. तर हे बघायला खूप छान वाटलं. हा म्हणजे इकडे आपण आपलं काय आपलं स्टॅटस आहे घरामध्ये किंवा आपण घरात काय काम करतोय किंवा काही नाही करत आहे त्याचं काही हे नसू शकतं. यू हॅव टू बी टुगेदर अँड देन डू इट टुगेदर. आणि ते असं आपणहून ते करता, की ही माझी जागा आहे. याची मी काळजी घेतली पाहिजे. तर हे आता एकूणच पुण्याचा जर गणेशोत्सव आपण पाहिला म्हणजे यावर्षी तर 15 ऑगस्टला वाघा बॉर्डरला पुण्यातलं पथक जाऊन त्यांनी तिथे खूप छान वादन केलं होतं ते सगळ्यांना माहिती आहे. पण या पुढच्या काळात देखील ढोल ताशा पथकांमध्ये पुण्याचा वरचष्मा पहिल्यापासून आहेच आहे पण आणखी तो वाढेल
आणि विशेषतः महिलांचा मुलींचा सहभाग त्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. आणि हे चित्र आपल्या सर्वांसाठी आश्वासक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तुम्हा दोघींनाही तुमच्या तुमच्या कार्यात तुम्ही जे काही मग्न आहात आणि पुढे चालला आहात त्यासाठी आमच्या कट्ट्याच्या वतीने शुभेच्छा. हे काम असंच अखंडित चालू राहो. गणरायाची सेवा तुमच्या हातून होत राहो ही प्रार्थना. भेटूया. धन्यवाद.